नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शरद कृषीचे गणेशवाडीत विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न। राष्ट्रीय सेवा योजना 7 दिवस विविध उपक्रम। जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालय आणि गणेशवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत 7 दिवस विशेष श्रमसंस्कार शिबिर गणेशवाडी इथं संपन्न झालं। शिबिराचं उद्घाटन शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते झालं। त्यावेळी ते म्हणाले की या शिबिरांतर्गत विद्यार्थ्यांनी श्रमदानासोबतच गावकरी व शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करावेत। तसेच पाण्याचं व्यवस्थापन, शेतीचं योग्य नियोजन याबद्दल मार्गदर्शन केलं। यासाठी शामराव पाटील यड्रावकर एज्युकेशनल आणि चॅरिटेबल ट्रस्ट सर्वतोपरी मदत करेल असं मत व्यक्त केलं। शिबिरादरम्यान संस्थेचे चेअरमन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गणेशवाडी गावास भेट देऊन शिबिरातील कामांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। दररोज श्रमदान, पथनाट्य, जनजागृती, वृक्षारोपण, प्रभात फेरी असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते। दररोज विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात आली होती। यामध्ये डॉक्टर सूरज जाधव यांनी जनावरांचे आहारशास्त्र, प्राध्यापक संतोष निळे यांनी एकात्मिक रोग व्यवस्थापन, प्राध्यापक दिगंबर मुंडफणे यांनी सेंद्रिय शेती, सवाशालिनी मगदुम यांनी भविष्यावर बोलू काय, तर हिमांशु लेले यांनी कचरा व्यवस्थापन व हवामान बदल याविषयी मार्गदर्शन केलं। संध्याकाळी विद्यार्थ्यांकडून गावात विविध विषयांवर पथनाट्य सादर करण्यात आलं। शिबिराची सांगता सरपंच प्रशांत अपिने यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी व गणेशवाडी ग्रामस्थ उपस्थित होते। शिबिराचं आयोजन शरद कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सारिका कोळी, उपप्राचार्य प्राध्यापक एस.एच. फलके, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डी.आर. मगदुम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह ग्रामपंचायत गणेशवाडी यांच्या वतीने करण्यात आलं होतं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।